नमस्कार मित्रांनो, मी शाह सायबर कॅफेवरून आजचा आपला हा व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे की लाडकी बहीणची ई-के-वाय-सी तुम्ही कशी करणार आहे. कारण की आता मुदतवाढ करण्यात आलेली आहे. 31/3/2026 पर्यंत 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. आता कोणते कोणते प्रकार निवडायचे आहे, होय किंवा नाही निवडायचं आहे. आता ही शेवटची संधी आहे. तर पूर्णपणे व्हिडिओ व्यवस्थित बघा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देण्यात येतील तर तुम्ही कोणते कोणते ऑप्शन सिलेक्ट करायचे, काय काय करायचं आहे. सर्वात पहिले लाडकी बहीण वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. या पोर्टलवर येऊन लाडकी बहीणची वेबसाईट आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये सर्च करून घ्यायची आहे. सर्च केल्यानंतर सर्वात पहिले लाडकी बहीणची वेबसाईट सर्वात पहिला जे ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. महाराष्ट्र.लाडकीबहीण.gov या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसंच क्लिक केलं तुम्हाला वेबसाईट चालू होईल. आता नवीन वेबसाईट चालू झाली आहे म्हणजे वेबसाईट स्लो असेल किंवा साईट सर्व्हर जाऊन असेल तर हळूहळू करायचं आहे. सर्वात पहिले क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते होम पेज ओपन होईल. होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा असा एक डेस्कटॉप ओपन होईल. याच्यात तुम्हाला लाभार्थी आधार कार्ड क्रमांक मागेल. लाभार्थी आधार कार्ड क्रमांक म्हणजे आपल्या घरात जेही लेडीजची के-वाय-सी बाकी आहे किंवा के-वाय-सी करायची आहे त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्या आधार कार्ड क्रमांक तुम्हाला टाकून व्यवस्थित टाकून तुम्हाला कॅप्चर टाकून आणि मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे दोघी डिटेल फिल केल्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे या वेबसाईटवरती क्लिक करून होय सबमिटवरती या बटनावरती क्लिक करायचं आहे. कॅप्चर पूर्ण डिटेल फिल केल्यानंतर हे सर्व माहिती तुम्हाला आधार कार्ड क्रमांक तुमचा एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला इथे फिल करायचं आहे. हे सर्व डिटेल फिल केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं. जसं सबमिट केलं तुमचा आधारला जे मोबाईल नंबर लिंक असेल तुम्हाला त्या नंबरवरती एक OTP येईल. ते OTP आपल्याला व्यवस्थित टाकून सबमिट करायचं आहे. सर्वात पहिले आधारला जर नंबर लिंक नसेल तर तुम्हाला आधारला मोबाईल नंबर परत लिंक करून घ्या. कारण की ही शेवटची संधी आहे. याच्यापुढे तुम्हाला मुदतवाढ करण्यात येणार नाही. केल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट, बऱ्याचशा लाडकी बहिणींची के-वाय-सी झालेली होती परंतु त्यांना परत के-वाय-सी करावा लागते आहे. कारण की तुमचं 2 प्रकार असतो, एक होय किंवा नाही. त्याच्यात मग तुम्ही खूप चुकी केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्ही नेमकं कोणता प्रकार वापरायचा, होय किंवा नाही. आता याच्यात 2 ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही नीटपणे ऑप्शन वाचून घ्या. या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे की तुमच्या घरात जर कोणी नोकरीधारक असेल किंवा कोणी गव्हर्नमेंट जॉबवर असेल किंवा पेन्शनर असेल किंवा सातबारा वगैरे कोणताही काही या अटी शर्तीमध्ये बसत असेल तर तुम्हाला होय करायचं. जर नाही तर नाही. दोघी ऑप्शन नाही हेच सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला दोघी ऑप्शनवर नाही केल्यानंतर तुम्हाला सबमिट चा बटन दाबायचं आहे. दोघी ऑप्शन फक्त नाहीच निवडायचं आहे. होय ऑप्शन निवडायचं नाही आहे. फक्त दोघी नाही निवडल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी पूर्णपणे सक्सेसफुल होऊन जाईल. त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुमच्याजवळ तुमची के-वाय-सी झालेली आहे.